आपला टॉपिक आपण सुरू केला होता राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्न चा इतिहास आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे आणि आज आपला कन्सेप्च्युअल डाटा थोडासा तो बाकी आहे, तर तो कन्सेप्च्युअल समजून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणून हा व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवत आहे तुम्हाला. ठीक आहे ना. तर काल आपण पाहिलं होतं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, त्याच्यानंतर पाहिलं आपण घटक उत्पन्न म्हणजे काय, त्याच्यानंतर गैर घटक उत्पन्न म्हणजे काय, त्याच्यानंतर इतिहास पाहिला आपण जसं जगामध्ये सर्वात प्रथम राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं काम विल्यम पेटी यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर शास्त्रीय पद्धतीनं सायमन कुझनेट पाहिला आपण. तसेच भारतामध्ये दादाभाई नौरोजी सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची सुरुवात केली. तशाच प्रकारे शास्त्रीय पद्धतीनं उत्पन्न VKRV राव यांनी भारताचं मोजलेलं आहे. हे सर्व आपण पाहिलेलं आहे. हा इतिहासाचा पाठ आहे आणि तो तुम्ही पाठांतर केला पाहिजे असं तुमच्यापासून अपेक्षित आहे. ठीक आहे ना. तर आज आपण पाहणार आहे की बा GDP म्हणजे काय. जिकडे तिकडे जीडीपी पाहता तुम्ही. ठीक आहे ना. न्यूज मध्ये याच्यामध्ये सगळं काय असते, जीडीपीच असते. तर तेच जीडीपी आज आपण समजून घेऊ की बा जीडीपी म्हणजे काय. ठीक आहे ना. तर जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ठीक आहे ना. याला मराठीमध्ये आपण स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणतो. ठीक आहे ना. मराठीमध्ये काय म्हणतो, स्थूल देशांतर्गत उत्पाद. याच्यामधला जो हा ग्रॉस आहे, ठीक आहे ना, ग्रॉस आणि हा स्थूल, याचा अर्थ होते ढोबळ मानाने. ठीक आहे ना. ढोबळ मानाने म्हणजे कसं, याच्यावरून आपण म्हणू शकतो की बा ढोबळ मानाने सांगितलेलं आहे. जीडीपी काय असते, एक ढोबळ मानाने. याच्यावरून हे ॲक्युरेसी नसते एक प्रकारची. दुसऱ्या देशातले जे लोक आपलं राष्ट्रीय उत्पन्न मोजतात तर ते जीडीपी जास्त फोकस करतात की बा जीडीपी ढोबळ मानानं हा देश किती उत्पन्न इथं होऊ शकते, भारतामध्ये उत्पन्न ढोबळ मानानं किती तयार होऊ शकते. जेही दुसऱ्या कंट्रीचे लोक आहेत ते आपल्या जीडीपी वर फोकस करतात. ठीक आहे ना, जीडीपी वर. म्हणून जीडीपी हे आपली आंतरिक ताकद दर्शवते. म्हणून जीडीपी ची संकल्पना समजणं हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे ना. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न तर आपण आज समजून घेऊ जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. ठीक आहे ना, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. तर ह्या जीडीपीची व्याख्या सर्वात प्रथम काय पाहायचं आपल्याला, जीडीपीची व्याख्या. आपण बारीबारीनं सगळंच पाहणार आहे. तर व्याख्या महत्वाची आहे. जीडीपीची सर्वात महत्वाची गोष्ट आहे व्याख्या. जर व्याख्या समजली तर तुम्हाला जीडीपी समजला 100%. ठीक आहे ना. तर व्याख्या काय म्हणते, आता देशाच्या आर्थिक, ठीक आहे ना, देशाची आर्थिक आणि भौगोलिक सीमा हे सगळ्यात महत्वाचं आहे. शब्द जे अंडरलाईन केलेले आहेत हे महत्वाचे आहे. आर्थिक आणि भौगोलिक सीमा. आता आर्थिक आणि भौगोलिक सीमा काय आहे हे एक एक शब्द समजून घ्यायचा आपल्याला. ठीक आहे ना. तर देशाच्या आर्थिक आणि भौगोलिक सीमेच्या अंतर्गत एका आर्थिक वर्षामध्ये वस्तू आणि सेवांचे अंतिम मूल्य म्हणजेच काय आहे, आपलं जीडीपी आहे. याच्यातला एक एक शब्द आपल्याला वस्तू आणि सेवा, त्याच्यानंतर एक आर्थिक वर्ष, हे सुद्धा हे सगळे शब्द समजून घ्यायचे. ठीक आहे ना. तर याच्यामधून सगळ्यात पहिले शब्द कोणते आपले, एक आर्थिक आणि भौगोलिक. आता आर्थिक आणि भौगोलिक सीमा काय असते, चला ठीक आहे. हे आपली भौगोलिक सीमा म्हणू शकतो. हा वरचा तुम्हाला भारताचा नकाशा माहितच आहे. ठीक आहे ना. तर हे आपली काय झाली, हे आपली अशी रेंज जर घेतली आपण, ठीक आहे ना, अशी रेंज एक जो हा आपला समुद्र किनारा आहे, अशी रेंज जर घेतली, ठीक आहे ना, तर हे आपली काय झाली भौगोलिक सीमा. ही आपली काय आहे, भौगोलिक सीमा आहे. भौगोलिक सीमाच्या आतमध्ये, ठीक आहे ना, भौगोलिक सीमाच्या आतमध्ये जर उत्पन्न होत असेल तर ते आपण काय म्हणणार, जीडीपी मध्ये काउंट करणार. भौगोलिक सीमाच्या आतमध्ये जर उत्पन्न होत असेल तर ते कशामध्ये काउंट करू, जीडीपी मध्ये काउंट करू. त्याच्यानंतर ही आपली भौगोलिक सीमा झाली. आता रंजन कोळंबे मध्ये आर्थिक शब्द पण आलेला आहे. रंजन कोळंबे मध्ये कोणता शब्द सांगितला आहे ना, आर्थिक. आता आर्थिक सीमा काय असते, तर आर्थिक सीमा असते प्रत्येक देशाले काही ना काही काय लाभलेला असते, एक समुद्र लाभलेला असते. ठीक आहे ना. समुद्र, तर
तर समुद्राच्या आतमध्ये 200 नॉटिकल मैल, ठीक आहे ना, किती 200 नॉटिकल मैल हे अंतर हे आपली आर्थिक सीमा दर्शवते. हे कोणती सीमा दर्शवते? आर्थिक. हे आपली आर्थिक समुद्राच्या आतमध्ये, हा जर पाहिला आपण, हा आपला काय आहे? समुद्र आहे. हा भारताचा काय आहे? समुद्र आहे. ठीक आहे ना, हा भारताचा काय आहे? समुद्र आहे. तर ह्या समुद्राच्या आतमध्ये किती 200 नॉटिकल मैल पर्यंत आपली काय आहे? आर्थिक सीमा. आपली भौगोलिक सीमा आहे का? ते नाही, भौगोलिक सीमा नाही, हे आपली बेस लाईन आहे. कोणती लाईन आहे? बेस लाईन म्हणतात याला. बेस लाईन पासून तर समुद्राच्या आतमध्ये 200 नॉटिकल मैल पर्यंत हे काय आहे? का आपली आर्थिक सीमा आहे. याच्यामध्ये काय येऊ शकते? आपण मासेमारी करतो, त्याच्यानंतर बॉम्बे हाय हे क्षेत्र आहे, आपण त्याच्यामधून क्रूड ऑइल काढतो, ठीक आहे ना. तर ते आपल्या बेस लाईनच्या पलीकडे आहे, ठीक आहे ना, बेस लाईनच्या पलीकडे आहे. ते भौगोलिक क्षेत्राचा पार्ट नाही आहे, ते आपल्या कशाचा? आर्थिक क्षेत्राचा पार्ट आहे. तर ते आर्थिक क्षेत्र, मग तुम्ही असं म्हणू शकता की बा समुद्राच्या आतमध्ये 200 नॉटिकल मैल पर्यंत आपलं काय आहे? आर्थिक क्षेत्र आहे. तर ह्या क्षेत्रापासून तर इकडे जेही काही उत्पन्न होणार, ठीक आहे ना, जेही काही उत्पन्न होणार ते आपण कशामध्ये गणून घेणार? आपल्या जीडीपी मध्ये गणून घेणार, ठीक आहे ना. कशाचा भाग राहणार? जीडीपीचा. पहा आर्थिक म्हणजे काय आहे? हे समुद्राच्या आतमध्ये किती 200 नॉटिकल मैल पर्यंत. एक नॉटिकल मैल म्हणजे किती होते? एक नॉटिकल मैल म्हणजे 1.8 किलोमीटर, ठीक आहे ना. तर तुम्ही पहा मग 200 नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर होते तर, ठीक आहे ना. हे समजले दोन शब्द, आर्थिक आणि भौगोलिक सीमेच्या अंतर्गत. आता एका आर्थिक वर्षामध्ये, ठीक आहे ना, एका आर्थिक वर्षामध्ये, आता एक आर्थिक वर्ष आपलं काय आहे? आर्थिक वर्ष आपण कशाला म्हणतो? आर्थिक वर्ष म्हणजे काय आहे? आता आपल्याला हे पाहायचं आहे. आर्थिक वर्ष म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च. 1 एप्रिल ते 31 मार्च हे किती? 12 महिने. हे किती? 12 महिने, ठीक आहे ना. तर ह्या एका आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 1 एप्रिल पासून तर 31 मार्च पर्यंत ज्या काही सेवा, ठीक आहे ना, ज्या काही सेवा किंवा वस्तू आपला देश उत्पादन करत असन, ठीक आहे ना, आपला देश उत्पादन करत असन त्याचे अंतिम मूल्य, त्याचे कोणते? अंतिम मूल्य म्हणजेच काय आहे? जीडीपी, ठीक आहे ना. हे महत्त्वाचं आहे. एका आर्थिक वर्षात म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत आपल्या भारतामध्ये जेही काही वस्तू किंवा सेवा तयार होणार त्या सगळ्याच्या सगळ्या आपण कशामध्ये गणणार? जीडीपी मध्ये. आणि अंतिम मूल्य हे लक्षात ठेवायचं, अंतिम मूल्य हे खूप महत्त्वाचं आहे, त्या वस्तूचं अंतिम मूल्य. आता समजा आपल्या देशानं 10 किलो कापूस, ठीक आहे ना, 10 किलो काय? तर कापूस. 10 किलो कापूसापासून एक शर्ट बनवलं. 10 किलो कापूस सपोज 100 रुपयाचा घेतला, ठीक आहे ना, 100 रुपयाचा घेतला आणि 10 किलो कापसापासून एक शर्ट बनवलं. एक काय बनवलं? शर्ट बनवलं आणि ते शर्ट आपण विकलं 1000 रुपयामध्ये, ठीक आहे ना. ते शर्ट कशामध्ये विकलं? 1000 रुपयामध्ये. तर मग आपण जीडीपी कापूस आपला 100 रुपयाचा आणि शर्ट 1000 रुपयाचा असं 1100 रुपये म्हणू शकतो काय? नाही म्हणू शकत. तर आपल्या कापसापासून आपण बनवलं काय? शर्ट. हे झालं अंतिम मूल्य, ठीक आहे ना. तर त्या कापसापासून काय बनलेलं आहे? शर्ट बनलेला आहे आणि त्याचं शेवटचं मूल्य किती होतं? हे 1000 रुपये. तर फक्त ना फक्त हे 1000 रुपये आपण कसा पार्ट बनणार? जीडीपीचा पार्ट बनणार. म्हणून याचं म्हटलं जाते की वस्तू व सेवा यांचे काय? अंतिम मूल्य हे काय बनणार? जीडीपीचा पार्ट बनणार, ठीक आहे ना. समजलं? आता आपल्याला पाहायचं आहे देशाच्या जीडीपीचा भाग असणाऱ्या बाबी. कोणकोणते बाबी आहे किंवा जीडीपीचा भाग असू शकतात, ठीक आहे ना, किंवा असतात. पहा आता वरील व्याख्येनुसार जर देशाच्या सीमेअंतर्गत भारतीय, ठीक आहे ना, भारतीय किंवा परकीय नागरिक, भारतीय किंवा काय आलेला आहे शब्द? परकीय नागरिक सेवा किंवा वस्तू यांचे उत्पन्न करत असेल तर तो जीडीपीचा पार्ट आहे, ठीक आहे ना. पहा इथं काय म्हटलेलं आहे? इथं म्हटलेलं आहे की बाबा भारतीय. इथं काय म्हटलेलं आहे? भारतीय किंवा काय म्हटलेलं आहे?
भारतीय किंवा परकीय भारतीय किंवा परकीय नागरिक म्हणजे कोणीही, तो भारताचा असो किंवा परकीय नागरिक असो, तो भारताचा नागरिक असो किंवा परकीय नागरिक असो, कोणीही जर असन तर ते फक्त कुठं आपल्या देशाअंतर्गत, म्हणजे आपल्या देशाअंतर्गत म्हणजे म्हणू शकतो आपण, ठीक आहे ना, आपल्या देशाअंतर्गत म्हणजे आपली भौगोलिक सीमा, ठीक आहे ना, त्याच्यानंतर हे आपली आर्थिक सीमा, याच्या अंतर्गत आणि एका आर्थिक वर्षामध्ये वस्तूचे अंतिम मूल्य म्हणजेच काय आहे आपलं जीडीपी, मग ते आपल्या देशातल्या नागरिकांना करो किंवा परकीय नागरिकांना करो, ते आपण आपल्या जीडीपी मध्ये काउंट करणार आहे, ठीक आहे ना. कोळंबीमध्ये यालेच एक शब्द दिलेला आहे निवासी, ठीक आहे ना. कोळंबीमध्ये शब्द का दिलेला आहे, निवासी दिलेला आहे. निवासी ह्या शब्दाचं मीनिंग काय होते, क देशामध्ये तो देशाचा नागरिक असला पाहिजे, काय नाही नागरिक नसला तरी चालते, पण तो काय असला पाहिजे, निवासी म्हणजे एक वर्ष सतत कुठे निवास आहे तर देशामध्ये निवास आहे, अशा व्यक्तीने जर भारतामध्ये काय केलेलं आहे, उत्पन्न केलेलं आहे, तर ते कशाचा पाठ होणार, आपल्या जीडीपीचा पाठ होणार, ठीक आहे ना. तर हे संकल्पना समजली तुम्हाला, भारतीय किंवा परकीय नागरिक, ठीक आहे ना. म्हणजे याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, निवासी, ठीक आहे ना. निवासीने उत्पन्न केलं तर ते कशाचा पाठ बनणार, जीडीपीचा पाठ बनणार. मग तो भारतीय असो का परकीय असो, तो आपण आपल्या कशामध्ये काउंट करणार आहे, जीडीपी मध्ये काउंट करणार आहे, ठीक आहे ना. हे समजलं तुम्हाला, हे पहिली बाब, ठीक आहे ना. तो भारतीय असो किंवा परकीय नागरिक असो, तो काय असला पाहिजे, आपला फक्त निवासी असला पाहिजे. असं जर उत्पन्न केलं तर आपण आपल्या जीडीपी मध्ये काय करणार, त्याला काउंट करणार, ठीक आहे ना. त्याच्यानंतर दुसरी बाब काय होऊ शकते, दुसरी बाब आहे 200 नॉटिकल मैल, ठीक आहे ना. तर 200 नॉटिकल मैल म्हणतात, 200 नॉटिकल मैल याच्या आतमध्ये जर उत्पन्न होत असेल तर ते आपल्या कशाचा पाठ बनणार, जीडीपीचा पाठ बनणार, ठीक आहे ना. त्याच्यानंतर महत्वाचं आहे, त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये आपले दूतावास असतात, ठीक आहे ना. आपले दूतावास असतात किंवा आपल्या एम्बेसीज असतात, ठीक आहे ना. म्हणजे एम्बेसीज असतात दुसऱ्या देशामध्ये, आपल्या एम्बेसी, ठीक आहे ना, आपल्या एम्बेसीज असतात. तर यांचं पण उत्पन्न, आता दूतावास कुठे असते, आता सपोज हे काय आहे आपलं, इथं समजून सांगतो तुम्हाला, ठीक आहे ना. आता पहा हे काय आहे आपलं, हा सपोज हा आपला भारत आहे, भारत, आणि आपला दूतावास तर अमेरिकेत असते. आपला दूतावास कुठे आहे, अमेरिकेला आहे. अमेरिकेले हा इथं भारतानं पाठवलेला काय आहे, दूत आहे, ठीक आहे ना. तर मग सर हा तर बा अमेरिकेला राहतो, मग हे तर याच्या आर्थिक क्षेत्रामध्ये आहे बा, तर हे आपल्या जीडीपीचा पाठ कसं काय होऊ शकते, तर हा होऊ शकते, हे दूतावासाचं राहण्याचं ठिकाण, हे पण आपल्या आर्थिक सीमेमध्ये मोडते, ठीक आहे ना. याचं राहण्याचं ठिकाण पण काय आहे, आर्थिक सीमा आहे. त्याच्यानंतर हे दूतावास झाले, ठीक आहे ना. दूतावास नंतर आपले प्लेन, ठीक आहे ना, आपले एरोप्लेन, आपले जहाज, ठीक आहे ना. हे प्लेन आणि जहाज भारताचे, कोणाचे, भारताचे. हे आपले प्लेन आणि हे आपले जहाज, ठीक आहे ना. हे कुठचे असले पाहिजे, भारतीय असले पाहिजे, भारतीय. आणि हे कुठं पण राहो, काही पण राहो, याईनं जरी उत्पन्न केलं तर तेही कशाचा पाठ बनणार, आपल्या जीडीपीचा पाठ बनणार, ठीक आहे ना. समजलं. त्याच्यानंतर महत्वाचं हे आहे कपा, तो कोण असला पाहिजे, निवासी असला पाहिजे, भारताचा निवासी असला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना आपल्या सीमेच्या आतमध्ये उत्पादन केलं पाहिजे, आर्थिक किंवा भौगोलिक सीमेच्या आतमध्ये, आर्थिक वर्षामध्ये केलं पाहिजे, एका आर्थिक वर्षामध्ये समुद्राच्या 200 नॉटिकल मैलच्या आतमध्ये केलं पाहिजे,
ठीक आहे ना. त्याच्यानंतर जर तो आपला दूतावास असन, तो कुठं पण असो, किंवा एमबीसी असन आपल्या देशाची, ठीक आहे ना, ते कुठं पण असो, ते पण आपली काय आहे, आर्थिक सीमा आहे. त्याच्यानंतर आपली आर्थिक सीमा काय आहे, आपले एरोप्लेन, आपले जहाज, हे पण काय आहे, आपला जीडीपीचा पाठ बनणार. एवढ्या सर्व गोष्टींमध्ये जर कोणीही उत्पन्न करत असेल तर तो कशाचा पाठ बनणार, आपल्या जीडीपीचा पाठ बनणार. ठीक आहे ना. देशाच्या जीडीपीचा भाग नसणाऱ्या बाबी, ठीक आहे ना, कोणत्या नसणाऱ्या बाबी, ठीक आहे ना. तर आपण इकडे पाहिल्या होत्या, इकडे काय पाहिल्या होत्या की जीडीपीचा भाग, जीडीपीचा भाग काय काय असू शकते भाग. तर आपण सांगितलं होतं की 200 नॉटिकल मैल च्या आत, ठीक आहे ना, कोण निवासी व्यक्ती हा उत्पन्न करत असन तर जीडीपीचा पार्ट आहे. त्याच्यानंतर आपले दूतावास किंवा आपल्या एमबीसी, ठीक आहे ना, आपल्या एमबीसी हे पण आपलं काय आहे, आर्थिक सीमा. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो आपले प्लेन, जहाज, ठीक आहे ना, हे पण कशाचा, आपल्या जीडीपीचा पार्ट. आता नसणाऱ्या गोष्टी पाहायच्या आपल्याला, काय काय नसू शकते, ठीक आहे ना, कोणत्या कोणत्या बाबी जीडीपीचा भाग बनणार नाही. तर सर्वात प्रथम परदेशात वस्तू व सेवांचे उत्पादन करणारे भारतीय, उत्पादन करणारे भारतीय. आपण पाहिलं होतं, आपण का पाहिलं होतं की भारतामध्ये नागरिक किंवा निवासी, तो कुठचा पण असो, अमेरिकेचा असेल तर आपण आपल्या जीडीपी मध्ये मोजू राहिलो ना मग त्याले, तर मग म्हणून असाच भारतीय, असा भारतीय जर अमेरिकेमध्ये गेला, अमेरिकेमध्ये गेला तर तो तिथचा निवासी बनणार ना, तर मग तो तिथच्या जीडीपीचा पार्ट बनणार. ठीक आहे ना. मग तो असा भारतीय अमेरिकेचा जीडीपीचा पार्ट बनणार, कारण का तो अमेरिकेच्या आर्थिक सीमेमध्ये आणि भौगोलिक सीमेमध्ये उत्पन्न करू राहिला, म्हणून तो आपल्या जीडीपीचा पार्ट नसणार, तो अमेरिकेच्या जीडीपीचा पार्ट असणार. म्हणून परदेशात वस्तू व सेवांचे उत्पादन करणारे भारतीय, आपल्या देशात नाही, जर आपल्या आर्थिक सीमाच्या आतमध्ये करत असेल तर आपण नक्कीच त्याला जीडीपी मध्ये काउंट करणार. पण तो दुसऱ्या देशात जाऊन मरू राहिला ना, तर म्हणून इथं त्याला आपल्या जीडीपी मध्ये घेता येणार नाही, तर म्हणून हे जीडीपीचा पार्ट बनू शकत नाही. ठीक आहे, समजलं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर भारतातील परकीय राजदूत, ठीक आहे ना, भारतातील परकीय राजदूत त्यांचे ऑफिस, ठीक आहे ना, भारतातील परकीय राजदूत किंवा त्यांचे ऑफिस. मी तुम्हाला इथे सांगितलं होतं, ना की आपला राजदूत जर चीन मध्ये असन किंवा अमेरिकेमध्ये असन किंवा ऑस्ट्रेलियामध्ये असन, पाकिस्तानमध्ये असन, तर आपण त्याचे जे ऑफिस आहे किंवा त्याची जी जागा आहे हे आपण कुठं गणतो, ते आपण भारत. ठीक आहे ना. जरीही इथं हे काय असन, हे रशिया असन, ठीक आहे ना, हे रशिया असन, पण आपला राजदूत जर इथं राहत असन तर ते भूमी आपण काय म्हणतो, आपल्या भारताची म्हणतो, त्याचं उत्पन्न आपण आपल्या जीडीपी मध्ये गणतो. त्याच प्रकारे मग सेम त्याच प्रकारे भारतातील परकीय राजदूत म्हणजे अमेरिकेचा जर राजदूत असेल तर ते अमेरिका आहे, पाकिस्तानचा जर राजदूत आपल्या भारतामध्ये असेल तर ते आहे पाकिस्तानी जागा झाली ते. तर म्हणून म्हणजे परदेशातील राजदूत यांचे ऑफिस किंवा राजदूतचं उत्पन्न हे आपल्या जीडीपीचा पार्ट नसतात, हा त्याच्या जीडीपीचा पार्ट असणार, म्हणून हे पण आपल्या जीडीपीचा पार्ट नसणार. ठीक आहे ना. त्याच्यानंतर वस्तूची मध्यवर्ती किंमत, ठीक आहे ना, वस्तूची मध्यवर्ती किंमत म्हणजे काय आहे पाहत आहे. इथं मध्यवर्ती किंमत सांगतो तुम्हाला. आता मध्यवर्ती किंमत म्हणजे काय आहे, हा कापूस आहे, ठीक आहे ना, कापूस शेतकऱ्याला विकला 50 रुपये किलो, ठीक आहे ना, 50 रुपये किलो विकला. ठीक आहे. तर हा एक उद्योजक जो आहे त्यानं हा घेतला आणि त्या कापसापासून काय बनवलेला आहे, कापड, त्यानं कापड बनवला आणि तो कापड विकला 200 रुपयामध्ये, आणि त्या कापडापासून काय बनवलं त्यानं, मटेरियल, शर्ट, ठीक आहे, काय बनवलं, शर्ट बनवलं, आणि शर्ट विकलं किती मध्ये, 500 रुपयामध्ये. तर मग आपण आपल्या जीडीपी मध्ये अंतिम किंमत मोजत असतो. व्याख्यामध्येच व्याख्यामध्ये सांगितलं होतं वस्तू आणि सेवांचे अंतिम किंमत, तर अंतिम किंमत हे आहे आपली. ठीक आहे ना, याले म्हणतात मध्यवर्ती किंमत. ठीक आहे ना, हे काय आहे, मध्यवर्ती किंमत. तर हे आपण विचारात घेत नाही आपल्या जीडीपी मध्ये, आपल्याला काय पाहिजे, अंतिम किंमत पाहिजे. तर म्हणून
वस्तू आणि सेवांची मध्यवर्ती किंमत आपण विचारात घेत नाही, म्हणून हेही आपलं जीडीपीचा पार्ट नाही. ठीक आहे ना. त्याच्यानंतर सेकंड हँड वस्तू. ठीक आहे ना. सेकंड हँड वस्तू आपण मोजत नाही. काऊन नाही मोजत? कारण का पहिलेच ते मोजलेले असते. ठीक आहे ना. तर 2010 मध्ये जर एखाद्याने गाडी घेतली असेल तर ते 2012 च्या जीडीपीचा पार्ट असू शकते काय? नसू शकते. ते सेकंड हँड झालेले आहे, कारण का ते पहिलेच आपण मोजलेली आहे. 2010 हे आर्थिक वर्ष जेव्हा सुरू असेल तेव्हाच ते आपल्या जीडीपीचा पार्ट होती, तेव्हाच आपण त्याला मोजलं. पण सेकंड हँड वस्तू कोणतीही असेल तर ते जीडीपीचा पार्ट असते का? नाही. ठीक आहे ना. म्हणून आपण सेकंड हँड वस्तू ही नाही, कारण का आपल्याला काय पाहिजे? आर्थिक वर्षामध्ये पाहिजे. ठीक आहे ना. आर्थिक वर्षामध्येच असली पाहिजे, म्हणजे चालू वर्षामध्ये, मागच्या वर्षी तर नाही पाहिजे आपल्याला. ठीक आहे ना. तर म्हणून सेकंड हँड वस्तू ही जीडीपीचा पार्ट नसतात. त्याच्यानंतर मागील वर्षी उत्पादित झालेल्या वस्तू. ठीक आहे ना. म्हणजे मागील वर्षात उत्पादित झालेल्या वस्तू हे पण जीडीपीचा पार्ट नसते. ठीक आहे ना. काऊन नसते? कारण की हे आपण सगळंच्या सगळं कुठं मोजलेलं आहे? मागच्या वर्षामध्ये मोजलेलं आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर कुठलाही मोबदला न देता. ठीक आहे ना. कुठलाही मोबदला न देता दिलेली सेवा किंवा वस्तू हे पण जीडीपीचा पार्ट नाही आहे. हे पण जीडीपीचा पार्ट असणार काय? नसणार. कारण का पहा, एखादा शिक्षक आहे. ठीक आहे ना. तर शिक्षक जेव्हा दुसऱ्या मुलाला शिकवतो तेव्हा गव्हर्नमेंट त्याला पगार देते. ठीक आहे ना. तेव्हा गव्हर्नमेंट त्याला काय देते? पगार देते. पण तो जर घरी त्याच्या मुलाला शिकवत असेल, ठीक आहे ना, किंवा त्याच्या लहान भावाला शिकवत असेल किंवा त्याच्या बहिणीला शिकवत असेल तर तो त्याच्याकडून मोबदला घेणार काय? नाही घेणार ना. तर म्हणून मग त्या गोष्टी, काऊन त्यानं कुठलाही मोबदला दिला नाही, म्हणून त्या गोष्टी जीडीपीचा पार्ट नसतात. ठीक आहे ना. त्या जीडीपीचा पार्ट नसतात. किंवा अजून कोणी जर फ्री सेवा देत असेल, एखादा बिना मोबदला घेतल्याशिवाय जर सेवा देत असेल तर जीडीपीचा पार्ट नसणार काय? नाही. आता पहा, मी तुम्हाला एक सेवा देऊ राहिलो. कोणती? शिक्षण नावाची सेवा देत आहे मी तुम्हाला. ठीक आहे ना. मी तुम्हाला शिकवत आहे, हे बी एक सेवा आहे ना. तर याच्याबद्दल जर मी तुमच्यापासून मोबदला घेत नसेल तर हे जीडीपीचा पार्ट असणार काय? नसणार. म्हणून कोणताही मोबदला जर आपण घेत नसेल तर ते पण काय असते? जीडीपीचा पार्ट नसते. ठीक आहे ना. हे समजलं. ह्या गोष्टी जीडीपीचा पार्ट नसतात. ठीक आहे ना. त्याच्यानंतर काही मंदिरामध्ये देणग्या दिल्या जातात. ठीक आहे ना. डोनेशन दिले जाते कॉलेजमध्ये किंवा एखाद्याला प्रेझेंट दिले जाते. तर ह्या गोष्टी पण जीडीपीचा पार्ट नसतात. ठीक आहे ना. ह्या गोष्टी पण जीडीपीचा पार्ट नसतात. त्याच्यानंतर म्हणू शकतो आपण, त्याच्यानंतर काळा पैसा. ठीक आहे ना. इथं घेतो 7 मध्ये. ठीक आहे ना. पहा इथं काळा पैसा किंवा चोरी. ठीक आहे ना. चोरी, हवाला. ठीक आहे ना. या गोष्टी पण ठीक आहे ना. तर पहा, काळा पैसा, चोरी, हवाला ह्या गोष्टी पण कशाचा पार्ट नसतात? जीडीपीचा पार्ट नसतात. ठीक आहे ना. तर पहा काय, परदेशात वस्तू आणि सेवांचे उत्पादन करणारे भारतीय हे पण जीडीपी मध्ये नसतात. त्याच्यानंतर भारतातील परकीय राजदूत व त्यांचे ऑफिस